राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आज पत्रकारांशी संवाद साधला. गोकुळच्या राजकारणावर बोलताना त्यांनी गोकुळच्या नव्या अध्यक्षांचं नाव निश्चित झालं आहे. हे नाव सर्वसामान्य असून पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि माजी आमदार के.पी. पाटील यांच्याशी चर्चा करून हे नाव सर्वांसमोर बैठकीत घेऊ. अरुण डोंगळेच हे नाव मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना सांगतील, असे सूतोवाच केले. गोकुळ निवडणूक आम्ही महाविकास आघाडी किंवा महायुती म्हणून लढलो नव्हतो. गोकुळ ही सहकारी संस्था आहे. सहकारी संस्थेची निवडणूक स्थानिक पातळीवर सर्वपक्षीय असते. त्यामुळं विविध पक्षांचे पदाधिकारी जरी असले तरी इथं पक्षीय किंवा आघाडी युती असं राजकारण नसतं. त्यामुळं गोकुळच्या पुढच्या अध्यक्षांचं नाव मी आणि आमदार सतेज पाटील यांनी ठरवलंय. आता पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि माजी आमदार के.पी. पाटील यांच्याशी चर्चा करून हे नाव नक्की करू. त्यानंतर संचालकांच्या बैठकीत माजी अध्यक्ष विश्वास पाटील आणि अरुण डोंगळे हे नाव जाहीर करतील. या नावाला कुणाचाही विरोध असणार नाही, असंही मंत्री मुश्रीफ यांनी यावेळी स्पष्ट केलं. मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी विचारलं तर त्यांना अध्यक्षपदाच्या उमेदवाराचं नाव सांगेन. मला अजून तरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा फोन आलेला नाही. नवीन मुश्रीफ यांच्याबद्दल विचारलं असता ते म्हणालेत की नवीन मुश्रीफ अध्यक्षपदाच्या शर्यतीत नाही. त्यांना अजून प्रतीक्षा करावी लागेल, असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्याबरोबर जाणार का, या प्रश्नावर मंत्री मुश्रीफ यांनी या निवडणुका आम्ही महायुती म्हणून लढवणार आहोत. माझ्या सरळ स्वभावानुसार महायुतीबरोबरच राहणार आणि महाविकास आघाडीच्या विरोधात लढणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शेंडा पार्क इथल्या इमारतीचं काम गतीनं सुरू आहे. वसतिगृह आणि अन्य इमारती झाल्यात. पुढील 2 वर्षात संपूर्ण काम पूर्ण होईल, असंही त्यांनी सांगितलं.